नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी पुन्हा समोर आलेली आहे। मित्रांनो, सरकारकडून 20,552 कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आलेला आहे। हा मदत निधी कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेऊयात। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासाची बातमी आहे। राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करत एक मोठी घोषणा केली आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठ्या दिलासाची बातमी आहे। राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करत एक मोठी घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुमारे 97,706 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केली असून त्यातील सर्वात मोठा वाटा शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि कृषी क्षेत्र मजबूत होईल असे सरकारचे म्हणणे आहे। सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 20,552 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खर्च केली जाईल। तथापि विरोधी पक्ष संपूर्ण बिनशर्त कर्जमाफीची मागणी करत आहे। मित्रांनो, सरकारने इतर अनेक महत्त्वाच्या योजनांसाठीही भरीव निधीचे वाटप केले आहे। केंद्रीय भांडवली गुंतवणूक सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 10,007 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल। सरकारचा दावा आहे की हा अर्थसंकल्प शेतकरी, ग्रामीण विकास, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यांना बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे। कर्जमाफीसाठी केलेली मोठी तरतूद राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे, ज्यामुळे आगामी काळात कृषी क्षेत्राला नवीन बळ मिळू शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे सध्या आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठा घोषणा केलेली आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।